गावडासारखं माणूस भेटलो. आणि दुसरं म्हणजे ना बायकांका ना खरेदी करूक लय चान्स घेतात ते खरेदी साड्या घ्या हे घ्या. नमस्कार मंडळी, आमच्या वेंगुर्ल्याचे श्रीमान मिथुन परब यांच्या लेट्स गो टूर कंपनीतर्फे आयोजित केलेल्या 16,500 रुपये भरून राजस्थान टूर धूमधडाक्यात एन्जॉय करतोय. दिनांक 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट एकूण 8 दिवस 7 रात्रींचा प्रवास आयोजित केलाय. आजचा व्हिडिओ राजस्थान टूर मधील तिसरा भाग, ज्यात जोधपूरची सुप्रसिद्ध ठिकाणे आपण पाहणार आहोत. मुंबई ते जयपूर रेल्वेचा प्रवास, हॉटेलचा स्टे, जेवण, तिकडचे सायसिंग, एवढंच काय, जैसलमेरचं थार डिझर्ट, त्या ठिकाणी केलेली उंट सफारी, ट्रेन कॅम्पिंग या बाबतीत माहितीपूर्वक 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत. ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी आवर्जून पहा, पण कधी हा व्हिडिओ झाल्यानंतर. पण अगोदर जोधपूरचे हॉटेल, जेवण, शॉपिंग याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जोधपूरचं आमचं हॉटेल पार्क बुटीक अशी काही पूर्ण व्यवस्था आहे. बघू शकता, ट्रिपल शेअरिंग प्रमाणे 2 जणांना मस्तपैकी बेड मिळतो आणि सिंगल माणूस असेल मग तिसरा व्यक्ती त्यांना हा सोफा. वा भाई वा, माझी तर मस्तपैकी आज इथंच सोय होणार आहे. प्लस त्या ठिकाणी 2 खुर्च्या आहेत. बाथरूम तुम्हाला दाखवतो पहिलं मी, बाथरूम कसं आहे. वा वा वा, समोर जातं कमोडचं दर्शन, या ठिकाणी वॉश बेसिन आणि मध्ये काच आहे, समोर अंघोळीची सोय सुविधा. रात्री 9 वाजता जेवण लागलं आहे. पटकन जाऊन बघूया काय काय जेवण लागलंय ते. जेवण वगैरे पूर्ण लागलंय. या ठिकाणी बघू शकता सगळे बरेच मेनू आहेत. सुरुवात करूया. ग्रीन सलाड, बॉबी आहेत, या ठिकाणी जोधपुरी गट्टा, सोबत आहे मिक्स व्हेज. जिरा राईस एकदम पॉवरफुल दिसतोय, नंबर 1. बाजूला आहे व्हेज रायता, दाल तडका, नॉनव्हेजमध्ये चिकन करी. हा श्रावण सुरू आहे त्यामुळे चल बाजू हो जा बेटा. या ठिकाणी तंदुरी रोटी आणि सुजीचा हलवा. जेवा जेवा सावकाश जेवा, छान जेवण, परत परत जेवा, जेवा जेवा सावकाश जेवा. कसं आहे जेवण वगैरे, पोटभर जेवा. शुभ सकाळ. आज दिनांक 21 ऑगस्ट 2026. आज आहे आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस आणि ज्या ठिकाणी आम्ही हॉटेलला स्टे केला आहे, हॉटेल बुटीक, पार्क बुटीक, या ठिकाणी मस्तपैकी सकाळचा नाश्ता होणार. वाजले सकाळचे 8:30 आणि आता मस्तपैकी हॉटेल चेकआउट करायची वेळ झाली आहे. रात्री येऊन जी झोप लागलेला, नंबर 1. थकलेलो होतो, जो आडवा पडलो, सकाळी 7:30ला उठलो. एक सांगायचं राहून गेलं, आमच्या या प्रत्येक रूममध्ये असे कपाट देखील दिलेले आहेत. सामान वगैरे तुमचं काही शर्ट पॅन्ट आरामाच्या ठिकाणी ठेवू शकता. समोर लॉकर पण आहे आणि मिरर, ते तर नाद खुळा. आज आहे आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस. या ट्रिप दरम्यान कंपल्सरी 2 ते 3 वेळा कंपनीचं टी शर्ट घालावं लागतं. कोणती कंपनी? लेट्स गो टूर. आमच्या वेंगुर्ल्याचे मालक श्रीमान मिथुन परब यांची लेट्स गो टूर सोबत देशाटन. या मंडळी सकाळचा नाश्ता करायला, नाश्त्यामध्ये बरेच मेनू आहेत, पण माझा हलका घेतलाय. ही शेवयाची खीर काहीतरी म्हणतात याला, मला नाव प्रॉपर शब्द माहीत नाही, पण जे काय टेस्ट आहे ना, नंबर 1. या ठिकाणी कांदे पोहे आणि सोबत चटणी. या मंडळी पोटभर नाश्ता करायला या. 15 ऑगस्ट पासून ट्रिप सुरू होती. बरोबर आज झाले आहेत 7 दिवस. आज आहे 7वा दिवस या ट्रिपचा. 21 ऑगस्ट 2026. सकाळ दुपार जोधपूरचे साईट सीन फिरून मस्तपैकी दुपारचं जेवण होणार आणि संध्याकाळी ठीक 7:30ला आमची ट्रेन आहे थेट जोधपूरवरून. कुठेही बांद्रे टर्मिनस, सूर्यनगरी एक्सप्रेस. जयपूर सिटी मधलं असं काही हॉटेल आहे, पार्क ब्युटीक. आतमध्ये रूम पाहिले आणि असं काही पुन्हा बाहेरचा व्ह्यू. जोधपूरमध्ये आहे सुप्रसिद्ध घेवरची मिठाई. आता जाता आता आम्ही घेऊन जाणार, कारण राजस्थानची जयपूर, जोधपूर, जैसलमेरची काय आठवण पाहिजे की नाही, त्यासाठी घेवर हे स्वीटसाठी नक्की घेऊन जाणार. आप लोग रिटर्न में बोलते हैं घड़ी खंबा, और शाम को 7 बजे के बाद मिलेंगे तो बोलेंगे खंबा घड़ी. समझने वाले समझ गए. 30 ml, 60 ml, 90 ml. आवाज क्या होता है? मैं घर पे पहुंचा, भाभी के साथ में आ रहा है तो मैं बोलूंगा खंबा घड़ी. तो यहाँ से अभी अपन चलेंगे फर्स्ट उम्मेद भवन पैलेस. उम्मेद भवन पैलेस जो प्रेजेंट किंग का रिप्रेजेंट होता है, जोधाबाई अकबर वाइफ.
बट ये जोधा भाई मेल, वो जोधा भाई फीमेल जो जम्मू आमिर से बिलोंग करती है, जिन्होंने अकबर के साथ मैरिज किया। इससे पहले जोधपुर भी जोधपुर नहीं हुआ करता था, इसका नेम हुआ करता था उपकेश। उपकेश, मैं आपके साथ मुकेश महाराष्ट्र से है ना शायद? हाँ, अच्छी तरह को जानते हैं मारवाड़ी को। ये कंजूसों का शहर मारवाड़, लेकिन मनी में सबसे ज्यादा पावरफुल, क्योंकि जैसे इंडिया का एंट्री गेट मुंबई, वैसे डेजर्ट का एंट्री गेट जोधपुर। जैसलमेर या तो यहाँ से जाना होता है या जैसलमेर से आना ही होता है, तो ये डेजर्ट का एंट्री गेट है। हमारे यहाँ एग्रीकल्चर, खेती बाड़ी कुछ नहीं, सब लोग हैंडमेड काम करते हैं। महाराष्ट्र के अंदर आज भी वुडन, टाइल्स, फर्नीचर बिजनेस सब मारवाड़ी लोग काम करते हैं। तो मारवाड़ में पानी नहीं होता है, ना पहले था ना आज है। अभी भी जोधपुर में जो वाटर आता है हिमाचल के पंगू डैम भाया इंदिरा गांधी कैनाल, 2 दिन में 1 घंटा पानी मिलता है, 3 बार ऐसे होता है। फिर 2 दिन में 1 घंटा पानी मिलता है, 2 बार ऐसे होता है। मई जून में 3 दिन में 1 घंटा पानी मिलता है। तो यहाँ पानी नहीं था, ना पहले ना आज। तो पानी नहीं होने की वजह से यहाँ के लोग हैंडमेड काम करते थे। जोधपूरमधील हॉटेल पार्क बुटीक मध्ये आमचा मुक्काम झाला। सकाळी पोटभर नाश्ता करून आम्ही रवाना झालो उमेद भवन या दिशेने। आमच्यासोबतचे टूर गाईड आज एकदम ॲक्टिव्ह आहेत। ॲक्टिव्ह म्हणजे ॲक्टिव्ह, सगळी पब्लिक आमची खुश, कारण ही सगळी माहिती देण्यासाठी टूर गाईड आम्ही हायर करतो। आणि आमच्या जोधपूरचा पहिला साईट सीइंग पॉईंट आहे उमेद भवन। जरा कमेंट करून सांगा उमेद भवनमध्ये कोणत्या बॉलिवूड ॲक्टरचं लग्न झालं होतं, कारण तिने लग्न, आपण कसं लग्नासाठी 100, 200, 300 माणसं बोलवतो, पण त्यांची ओळख इतकी, लग्नासाठी मोजून फक्त 25 माणसं। मंडळी, उमेद भवनमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात। राजाची वंश ज्या ठिकाणी राहिला आहेत, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एका कलाकाराने महिन्याभरापूर्वी त्यांच्या मुलीचे लग्न केले। ज्यांना माहिती असेल नक्कीच त्या कलाकाराचे नाव कमेंट करून सांगा। नमस्कार, माझं नाव सुवर्णा, मी पनवेलला राहते। मला भूषणच्या रीलमधून, व्हिडिओमधून कळालं की त्यांच्या राजस्थान ट्रिपबद्दल। मग मी जे ट्रिप ऑर्गनायझर आहेत मिथुन सर यांना कॉन्टॅक्ट केला आणि मग त्यांनी माझ्या ट्रिपचं सगळं नियोजन केलं आणि भूषणनी छान कोऑर्डिनेट केलं। राजस्थान ट्रिप आमची खूप चांगली झाली आणि सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी सोलो लेडी ट्रॅव्हलर होते। मी एकटीच प्रवास करत होते, बाकीचे सगळेजण कोण ना कोणतरी नातेवाईक, मित्रमंडळी असे होते आणि मी एकटीच होती, माझ्यावर कोणीच नव्हतं। पण अजिबात मला असं वाटलं नाही की मी एकटी आहे। सगळ्या ग्रुपनी छान कोऑर्डिनेट केलं। मिथुन सरांचं सगळं जे ऑर्गनाईज पद्धत चांगली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी दुसऱ्या दिवशी आजारी पडली, पण माझी सगळ्यांनी काळजी घेतली। मला ज्या लागणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी मला वेळेवरती पुरवल्या आणि त्याच्यानंतर मी ट्रिप खूप एन्जॉय केली। आणि तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे की भूषण जे काही प्रयत्न करतो ट्रिप ऑर्गनाईज करण्याचे आणि मिथुन सर आणि यांच्याच माध्यमातून ज्या काही ट्रिप ऑर्गनाईज होत आहेत त्या वेल ऑर्गनाईज आहेत। तुम्हाला खूप चांगला आनंद मिळेल, चांगले चांगले स्पॉट मिळतील आणि सगळ्या सुविधा म्हणजे खाण्याच्या, पिण्याच्या आणि चांगल्या राहण्याच्या सुविधा तुम्हाला चांगल्या मिळतील। तेव्हा सगळ्यांनी याचा जरूर आनंद घ्या। धन्यवाद। नमस्कार, मी संजय आंबेकर, मी पनवेलहून आलो। लेट्स गो टूरची माझी पहिलीच टूर होती। पहिला काही अनुभव नव्हता, परंतु आता जे काही मी राजस्थान, जोधपूर यांची टूर केली, अतिशय चांगला अनुभव आहे मला। आणि मी माझ्या भूषणचे सगळे व्हिडिओ पाहतच होतो आणि त्याच्या यापूर्वीच्याही टूर मी अगदी त्या व्हिडिओवर पाहिल्या होत्या, खूप चांगल्या त्याने अरेंज केलेल्या होत्या। आजचाही माझा अनुभव तो तसाच आहे। त्यांच्यासोबत असलेले प्रतीक आणि आमचे सर मिथुन सरांनी अगदी वैयक्तिक लक्ष देऊन आमच्या प्रत्येक सदस्यावरती लक्ष ठेवलं होतं। प्रत्येकाला काही कमी अधिक काय होतंय त्याचंही पाहणी केली। कुणाला काही बरं वाटतंय, काही औषधोपचार पाहिजे असतील तर त्याकडेही त्यांचं लक्ष होतं आणि खूप चांगलं अरेंज केलेलं आहे। त्यांच्या पुढच्याही टूरला आम्हाला जावं असं वाटतंय। का बंधेज
इसको मारवाड़ में बोलते हैं बंदेज और इंडिया में लोग इसको बोलते हैं बांधनी। बांधनी इसका नाम क्यों पड़ा और बांधनी क्यों फेमस हुआ? जैसे साउथ के अंदर कांजीवरम ओनली साउथ, महाराष्ट्र के अंदर पैठानी ओनली महाराष्ट्र। उमेद भवन मध्ये मस्तपैकी पूर्ण टूर करत आम्ही पोचलो शॉपिंग करण्यासाठी। राजस्थानच्या जोधपूरमध्ये फेमस आहे बांधणी साडी। या ठिकाणी मोठा हाऊस आहे बांधणी हाऊस, त्या ठिकाणी सगळ्या महिला शॉपिंग करतील। आमच्या टूरमधून ज्या ज्या महिला आहेत त्यांचं विशेष प्रावीण्य म्हणजे सुरुवातीपासून ज्या ज्या ठिकाणी जातो ते शॉपिंग करणार म्हणजे करणारच। एका ठिकाणी नाही सोडलं की शॉपिंग करत नाही। खरं तर चांगली गोष्ट हरकत नाही, करून दे, भरपूर शॉपिंग करू दे। जी सुरुवात केली आहे ती शेवटपर्यंत शॉपिंग। तुमचा लाडका भूषण गावडे हे देखील शॉपिंग करणार आहे। लहरिया साड़ी, लहरिया आप लोग बहुत ही लकी है कि सावन के महीने में राजस्थान खासतौर पे जोधपुर विजिट कर रहे हैं। यहाँ की जो लेडीज होती है सावन के महीने के अंदर पूरे महीने लहरिया की साड़ी पहनती है और लॉर्ड शिवा की वर्शिप करती है। तो ये सिंबल ऑफ प्रॉस्पेरिटी एंड गुड लक होता है। ये साड़ी एकमात्र ऐसी साड़ी है कि अगर आपने नहीं खोला तो भी काम में आती है और खोल लिया तो साड़ी के काम में आती है। बांधणी साडी यांच्या शॉपिंगसाठी तब्बल 2.5 तास गेले। दुपारचे जोधपुरी जेवण करत आम्ही रवाना झालो जोधपूरच्या सुप्रसिद्ध मेहरणगड किल्ला या दिशेने। हा किल्ला पाहण्यासाठी बराच कालावधी पाहिजे आणि आमचे टूर गाईड मुकेश चौहान सर यांनी उत्तमरित्या या किल्ल्याचे महत्त्व पटवून दिले। इकडचे राजा कोण, राणी कोण, त्यांचे वॉशरूम, बाथरूम कसे ते राहायचे, त्यांचा बेडरूम, महल, सर्व काय माहिती दिली। अहो एवढंच काय, या ठिकाणी कोणकोणत्या चित्रपटांच्या संगीताचे चित्रीकरण झाले आहेत ते सुद्धा सांगून दिले। नाव देखे भाव देखे मुझको देताव छोरा रा 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 ए छोरा रा 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 मान देखे गान देखे जयपुर का तू थान देख रा 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 ए छोरा रा 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 ए घूमर घूमर घूमे घूम 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 झूमर झूमर झूमे झूम 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 रंगीलो 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 रंगीलो। मालक मिथुन परब यांच्या लेट्स गो टूर तर्फे सर्वजण पाहतात की कशा प्रकारे राजस्थानचे जोधपूर, जैसलमेर, जयपूर ह्या ठिकाणीचं नियोजन होत आहे। आता बरेच जणांचे मेसेज येत आहेत, DM येत आहेत की भूषण भाऊ आम्हाला सुद्धा तुमच्यासोबत आणि मिथुन सरांसोबत ट्रिप करायची आहे। तर त्या लोकांना उत्तम संधी मिळेल कुल्लू, मनाली, चंदीगड, अमृतसर या प्रवासामध्ये। हो मंडळी, मिथुन सरांच्या लेट्स गो टूर कंपनीतर्फे कुल्लू, मनाली, चंदीगड, अमृतसर या बऱ्याच ट्रिप जातात। महिन्यातून 2 ते 3 बॅच निघतात म्हणजे निघतातच। आणि त्यापैकी पहिली बॅच निघणार आहे कुल्लू मनालीची 20 ते 23 नोव्हेंबर पासून। म्हणजे नोव्हेंबरचा 3रा आठवडा आला की कुल्लू मनाली ट्रिप सुरू। पॅकेज पण आता सांगून देतो, 4 शेअरिंग प्रमाणे कमीत कमी 14,000 म्हणजे 14,000 रुपयांमध्ये तुमचं 4 शेअरिंग प्रमाणे मनालीची बुकिंग पूर्ण होते। या 14,000 मध्ये तुमचं येण्या जाण्यापासून कन्फर्म स्लीपरचं ट्रेन तिकीट, त्या ठिकाणी लोकल साईटसीइंग फिरण्यासाठी AC टुरिस्ट बस, सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, अहो एवढंच काय दुपारचं जेवण देखील त्या पॅकेज मध्ये इन्क्लूड असणार आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी आपण भेट देणार तिकडचा तर नजारात नजारा। तर राजस्थानची दुसरी बॅच देखील निघेल, पण ती जयपूर, जैसलमेर, जोधपूर हे नसून उदयपूर आणि माउंट आबू असणार आहे। आता ती ट्रिप कधी निघेल? डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये। हो मंडळी, अगदी बरोबर, उदयपूर आणि माउंट आबू असा आमचा टोटल 6 ते 7 दिवसांचा प्लॅनिंग आहे की कशा प्रकारे ही ट्रिप आपण आयोजन करू शकतो येत्या राजस्थान टूर बॅच 2 मध्ये। उदयपूरचे जेवढे साईटसीइंग पॉइंट आहेत ज्यामध्ये सिटी पॅलेस, फतेह सागर लेक, चित्तोडगड किल्ला, हल्दी घाटी, महाराणा प्रताप स्मारक, सहेलू की बाडी आणि शॉपिंग साठी सगळ्यांना आरामात वेळ दिला जाईल। एकदाची आपण पोहोचलो माउंट आबूला, त्या ठिकाणी डेलवाडा मंदिर आहे, शांती स्तूप, सनसेट पॉइंट या ठिकाणांना भेट देत राजस्थानची दुसरी बॅच निघते आहे येत्या उदयपूर आणि माउंट आबू या 2 सिटी शहरांना भेट देण्यासाठी। तर जे कोणी इच्छुक आहेत, टोटल पॅकेज किती, सगळे काही माहिती मिळून जाईल तुम्हाला दिल्या गेल्या नंबरवरती। फक्त करायचं काय आहे, अल्प बजेट मध्ये तुमची उदयपूर आणि माउंट आबूची ट्रिप होऊन जाते। हे पॅकेज आहे 16,500चं, पण ते तर पूर्णपणे कमी असणार, अगदी रिझनेबल रेट मध्ये। तर सर्वांनी न चुकता
दिल्या गेल्या नंबरवर संपर्क करा आणि उदयपूरमध्ये अजून कुठे कुठे फिरू शकतो, माउंट आबूला अजून कुठे जाता येणार, या पूर्ण पॅकेजमध्ये टोटल पॅकेज किती असेल, कॉस्टिंग किती आहे, त्या बाबतीत मी पुढे सांगेनच अप टू डेट व्हिडिओमध्ये. पण तुम्ही टेन्शन घ्यायचे नाही, दिल्या गेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमच्या कुल्लू मनाली राजस्थान टूरच्या उदयपूर प्रवासामध्ये जॉईन व्हा. नमस्कार, मी सायली दुतोंडकर. भूषण गावडे त्यांच्याच थ्रू मी या पिकनिकला आले, त्यांचे व्हिडिओ बघून. आणि पिकनिकला एवढी मजा आली की म्हणजे खरंच आम्ही हेच केलं नव्हतं इमॅजिन की अशी एवढी छान टूर होईल म्हणून. तिकडे प्रत्येक हॉटेलमध्ये जे आम्हाला सगळी व्यवस्था जी आमची केलेली खाण्यापिण्याची वगैरे, म्हणजे आम्ही मुळात फूडी आहोत, पण त्यामुळे जेवण आम्हाला एवढं आवडलं, सुंदर. म्हणजे आम्हाला आवडत नाही शक्यतो कुठे असं जाणं बिणं, पण ही व्यवस्था करून मी माझ्या घरच्यांना पण पटापट सगळे व्हिडिओ पाठवले, हॉटेलचे वगैरे तयार केले, जेवणाचे व्हिडिओ तयार करून. ती लोक पण चाट पडले की पुढच्या वेळेला आम्ही येणार म्हणून. आणि हे मी पहिल्यांदाच त्यांच्या मार्फत गेली तिकडे. पण त्यांनी आणि त्यांचे जे ओनर आहेत मिथुन परब, ते स्वतः त्यांनी आम्हाला येऊन सगळं व्यवस्थित कसं तुमचं होतं आहे, काय होतं आहे ह्याची आमची त्यांनी पाहणी वगैरे करून वगैरे सगळं व्यवस्थित करत होते सगळं नियोजन. नमस्कार, माझं नाव विलास गवस. मी ह्या लेट्स गो टूर बरोबर आज पहिल्यांदाच दिलो, पण एवढी छान व्यवस्था आणि स्वस्तामध्ये केल्याने त्यामुळे मस्त वाटला. ह्याच्या पुढेही आम्ही ह्याच टूर बरोबर वारंवार येतो दरवर्षा. नमस्कार, मी मिताली अंसुरकर. मी वेंगुर्ल्याची आहे, हे मी पहिलं सांगते. मी आणि माझे मिस्टर आणि माझे दीर सुधीर दुतोंडकर आणि छाया दुतोंडकर माझे जाऊबाई आणि आमच्या फॅमिली फ्रेंड अस्मिता पवार आणि अनंत पवार, असं आम्ही 6 जणं या लेट्स गो टूरच्या पॅकेजमधून आम्ही राजस्थानच्या टूरला आताच जाऊन आलो. आता आम्ही पुन्हा परत चाललो आहे, आमचा परतीचा प्रवास चालू आहे. पण इतकी सुंदर ट्रिप मी प्रथमच अनुभवते आहे. इतकं सुंदर नियोजन, इतकं छान, खूपच. पण माझ्या मिसेसने मला फोर्स केलं की जाऊया आपण, ग्रुप टूर आहे असा, आणि या टूरमधून आपण अनुभव घेऊया. आपण म्हटलं जाऊया. आम्ही ती तयार होतो. आम्ही मुंबईत गेलो. मुंबईतून आम्ही 15 ऑगस्टला राजस्थानची टूर करून निघालो. आम्ही बॉम्बे सेटूमधून निघालो. आमचं ठिकाण होता जयपूरला आम्ही उतरणार होतो. पण जाताना सुरुवातीलाच आमच्या असं वाटलं की आम्ही वेंगुर्ल्यात गेलो, नाही तर आम्ही सावंतवाडीत गेलो असं वाटलं. अशी सगळीच मालवणी होती त्याच्यामध्ये. बाकी असं होतं, म्हणजे 40 जण होतो आम्ही, पण 40 जणांमध्ये असं वाटलं की सगळीच मालवणी असत ती, आणि आम्ही कुठे कोकणात चाललो असतं असं वाटलं. पण बरं वाटलं जरा. असं वाटलं की पहिल्यांदाच भीतीच आमची गेली, घरच्यासारखा वाटला. नमस्कार, मी अशोक पाटणे, दापोलीहून आलो आहे मी. आणि इथं टूरमध्ये सहभागी झाल्यापासून आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडलेली नाही. इथे सगळे सोय चांगली जगाच केली आहे. येण्या जाण्याची सोय, राहण्याची वगैरे उत्तम सोय झालेली आहे. आणि मुळात म्हणजे ह्या टूरबरोबर असलेले आमचे लाडके भूषण यांचा जो व्हिडिओ आहे यांनी केला, अप्रतिम व्हिडिओ केला आहे. त्यांनी सगळी माहिती दिली आहे. आपण सविस्तर जाऊन तो व्हिडिओ बघाल त्यावेळेला आपल्याला कळेलच. इवन एवढा पॉप्युलर झाला व्हिडिओ तो की मला माझ्या घरच्या लोकांनी बघून मला इकडे कळवलं की अशाच्या व्हिडिओ तुम्ही दिसताय. आणि अतिशय सुरेख सोय, पुन्हा पुन्हा यायला नक्कीच वाटेल मला. फार छान सोय केलेली होती. तर सर्वांचे धन्यवाद. प्रतीक, भूषण आणि आपले सर मिथुन सर, सर्वांना धन्यवाद. आणि पुन्हा नक्की येऊ आम्ही. हां, मी दत्ताम नावणसकर, दापोलीतून आलो आहे. प्रथमच या कसरलीला आलो, पण मस्त सुरू झाली आणि मजा आली. नियोजन चांगलं होतं. आमचे सगळे मित्रमंडळी खुश झाली. आमच्या वेंगुर्ल्याचे मिथुन परब यांची लेट्स गो टूर ट्रॅव्हल ही कंपनी आहे आणि या त्यांच्या टूर तर्फे 16,500 रुपयामध्ये जे काही पॅकेज अवेलेबल करून दिले ना राजस्थान टूरचं नंबर 1. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आम्हाला तुमच्यासोबत टूर करायची आहे भूषण भाऊ. मी प्रमोद तारी, लेट्स गो टूर यांनी जी राजस्थानची टूर ऑर्गनायझेशन केली होती, ते टूरचे सर्वस्व मालक मिथुन सर आणि त्याचे 2 सहकारी प्रतीक सर आणि भूषण गावडे यांनी जी टूरचे नियोजन अप्रतिम होतं. राहण्याची, खाण्याची, ट्रॅव्हलिंगचं अप्रतिम एक नंबर दर्जाचं होतं. त्या टूरमध्ये आमची सर्वांशी मैत्री झाली, एकत्र भेटलो, खूप मजा केली.
मास्तर विश्वास आणि गाण्याची जी मैफिल जी रंगवली होती ती पूर्ण टूर स्टार्ट होईपासून तर एंडपर्यंत ते एक नंबर होतं. त्या टूरमध्ये जी काही कमतरता कसलीही भासली नाही आणि या लेट्स गो टूरवर आमचा विश्वास बसला आहे. आता याच्यापुढे कुठे टूर असेल आम्ही नक्की त्यांच्याबरोबर जाऊ. लेट्स गो टूर. मी यशवंत राणे. एकंदर या ट्रिपचा प्रवास एकदम सुंदर झाला आणि शेवटचे 2 दिवस तर एकदम छानच झाला आणि छान अनुभव तर छानच आला. जेवण म्हणा, राहण्याची सोय, ट्रेनमध्ये जे काही सीट्स वगैरे जे काही अवेलेबल केल्या त्यांनी ते फारच उत्तम. कोणताही शारीरिक त्रास झाला नाही.